अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सरसकट प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी आमरण उपोषण। कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या 1,20,000 शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला। पात्र असूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याच्या अटीवरून अपात्र करण्यात आले। या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलाय। राज्य सरकारने पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सहकार विभागाच्या सहनिबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले। या आंदोलनाचा आज 4था दिवस असल्याने अजूनही संबंधित विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आता मनसे पदाधिकारी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी दिला होता। दरम्यान आज राजू दिंडोरले आणि उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी जशी सरसकट झाली तशी प्रोत्साहनपर अनुदान हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळालं पाहिजे। यासाठी आम्ही गेली 6 महिने पाठपुरावा करतो, निवेदन दिली, निदर्शने केली, त्यानंतर प्रशासन चर्चेच्या पुढे काय जात नव्हतं, म्हणून आज मागच्या आम्ही 4 दिवसापूर्वी हा उपोषणाचा निर्णय घेतला। बरोबर काय किती सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, प्रोत्साहनपर अनुदान जे होतं ते सरसकट शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। कारण कर्जमाफी झाल्यानंतर कर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि त्यानंतर काय झालं, प्रोत्साहनपर अनुदान ही योजना जाहीर केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची नावं पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात आली, परंतु शासनाला असं लक्षात आलं की आपल्या तिजोरीत जरा खडखड होतोय। त्यानंतर त्यांनी पांढरपेशा अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाचकाठी त्यामध्ये घातल्या आणि जाचकाठी घालून आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 लाख लाभार्थ्यांपैकी 2 लाख शेतकऱ्यांना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे। वेगवेगळ्या अटी त्यात लावलेल्या आहेत। एक टॅक्स पे असतो, त्यानंतर 3 वर्षात एकदाच कर्ज काढलं आणि ते फेडलं अशी एक अट त्यामध्ये लावली। त्यानंतर एका कुटुंबातील 2 कुटुंबांना लाभ देता येत नाही, अशा बऱ्याच त्यांनी जाचकाठी घातली आणि 2 लाख शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात वंचित ठेवले। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।